त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणावर तिथं जाऊन थांबणारे जनता आहेत आम्ही. नेतेन फातेन काही नाही रे बाबा दादा हो, नेता नाही काय नाही, लेकरू गेलंय. अंजली दमाने यांनी वेगळी भूमिका घेतली आणि मोर्चा सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे करणार राजकीय नाटक ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत, मोर्चा सहभागी नाही. असं म्हणजे मला माहित नाही, पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे. शेवटी जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांचा, असं नाही ना. म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही. त्यांचं श्रेय ते करतायत, जनता करतायत म्हणून मानतायत, पण त्यात काही दुमत असंच जनतेबरोबर राहायला पाहिजे. राजकीय नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे? जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत, आम्ही पण व्हायलो. आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात. नाही ते काय माहित नाही आपल्याला, झालाय का नाही झालाय सांगतील ना, कोण झालाय नाही झाला. परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, एवढं माझं मत आहे. अंजली दमाने यांचं म्हणणं असं आहे की ते 3 आरोपी सरकारच्या हाती लागले तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील, त्यांची नावं समोर येतील, म्हणून त्यांचं मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अननोन फोननी माहिती नाही. आपल्याला नाही माहिती, जे माहित नाही त्याच्यात बोलत नाही आपण, जे माहित नाही त्यात बोलत नाही आपण. तर एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. वेगळ्या वेगळ्यात मग तो त्याच्या गैरअर्थ निघतील. वेगळे वेगळे जनता आली, सगळ्यांनी जनतेत सहभागी. नेत्याचा भेटायचा काय संबंध कोणच्या? मग आम्ही तर गावात नेत्यात जात नाहीत, कधीच जात नाहीत आम्ही. वेगळं वेगळं कारण मग ते त्याचे अर्थ खूप निघतील मग, आणि त्या समजदार आहेत तेवढ्या. मोर्चानंतर खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे? हटणार नाही, न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही, कसलंच हटणार नाही. पटेल, काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक सामील होणार आहे, राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक येणार, तुम्हाला असं वाटतंय सरकारवर हा एक दबाव निर्माण करणं गरजेचं आहे? मग ते सरकारच कसलं? एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले, आक्रोश जाणून घेणार, मग सरकारच कसलं आहे? मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साखळ्या चालवायच्या, वसुली करायची का काय? निवडणुकीतले खर्च झालाय तिची. कालच एका सरपंचाला हो ते झालंय, परभणीचं मॅटर झालंय, राजगुरूला झालंय, कल्याणमध्ये झालंय, अंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय. मग तर हे चैन उभा करायला का काय सरकार? आरोपींना डांबण्याऐवजी पैसे वसूल करायला काय? निवडणुकीत खर्च झालेले लोकांचे लेकराचे मुर्दे पाडून. या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का? हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं, ते बी नाही. दोन्ही बी नाही. ते एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा पण आहे की ताबडतोब धरतील. मागचे बी कोण कोण येतं, मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते स्वतः घेतील, यापेक्षा रोष नाही परवडणार. ते आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून. तुळजापूरमध्ये जे हल्ला झाला सरपंचावर, त्या ठिकाणी तुम्ही भेट देणार आहेत का? काय मागणी करणार? बघा, आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली, सकाळी पण केली. त्यांचे आरोपी सगळेच आरोपी मग धाराशिवचे असतील, ते उरणमध्ये मॅटर झालंय, राजगुरूमधले असतील, परभणीचे पण आहेत. अंबडच्या एका मुलीनं आत्महत्या केली, दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली अंबडमध्ये. हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत, सांगितलं पाहिजे. कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी, त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे. नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावं. बीड सर राज्यभरात अशा घटना घडतायत, कोण नेमकं या पाठीमागे जबाबदार कोण आहे? सरकारने थांबवलं पाहिजे, सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे. कारण लयच कसले बी गल्लीन बोळातले कसले बी चट्ट्या पट्ट्याच्या चड्या घालणारे बी पळायला लागलेत आता गुंड म्हणून. हे सरकार आल्यापासून कसले बी चेडीवर इन केलेले ते वेगळे वेगळेच आहेत. ती यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार. काय यामध्ये या देखील घटनेचा ते 25 जानेवारीचा उपोषणाचा विषय, ते हा वेगळा विषय. आज आम्ही खूप दुःखाचा विषय. राजीनाम्याची मागणी होती, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. आता सरकारच त्यांच आरोपी सापडणार त्यांनाच, हकालपट्ट्या व्हायनात त्यांनाच, चहा पिते तेच, बिस्किट खाते तेच. मग याच्यात शंका येणारच ना.
हकालपट्टीचं तर लांबच राहिलं, पण आरोपी सुद्धा तुम्हीच संभळतात की काय, अशी आता शंका यायला लागली. का नाही येणार? कारण 20 दिवस लागतात काय आरोपी धरायला? अरे बाबा, आमचे नुसते आंदोलनात गुन्हे झाले, JCB फुलं टाकलेली, कुणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे, त्यांच्यावर गुन्हे आहेत. JCB वाल्यावर आहेत, ट्रॅक्टरवाल्यावर आहेत, ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून. मग काय आहे तू? आता गाड्याच नाही, ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत. लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले. लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्यात. तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणून. आणि लोक उचलले बी. 107 खाली नेले आमचे लोक 2-2 दिवस. 107 खाली. आणि यांच्यावर खंडणीचे आहेत, खुनाचे आहेत, 302चे आहेत, जमिनी बळी केलेले आहेत, कोणाला मारहाण केलेले आहेत, तरी धरीत नाहीत. म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलन सुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत, आत दंड दिलेत. या इथला तर एक तो हरव आणणारा होता, त्याला काय म्हणतात का मोठं क्रेन आणलं होते, क्रेनच धरून नेलं. त्याचं क्रेन सकट काय केलं त्यांनी? मुंबईला लोक पै गेले, मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून. मग कुठून चालवतो? मग काँग्रेसनं चालवतो का? म्हणजे त्यावेळेस ते चालतं. आणि इथं मात्र यांना खून झालेले आरोपी सापडत नाहीत. म्हणजे तुम्हाला गोरगरीब मराठे मारायचे, गोरगरीब जनता मारायची, भोगावं लागल. भयंकर लोक पिसाळतील मग. आणि हे आता राज्यात लोन गेला. आता हे राज्यभर जे मोर्चे निघणार असं अनेक जण घोषित करतायत, आपण प्रत्येक मोर्चांना हजेरी लावणार आहात का? जेवढं शक्य होईल तेवढं, जिथं जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच. परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा मी आहे. 100% सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चे जिल्हाभर काढायला सुरुवात करायची. हे लोन राज्यभर गेलं पाहिजे. कोणाची वाट बघायची नाही. बैठकीला येणार आहे, मोर्चाला येणार आहे, धनाधन जनतेनं सुरू करायचं. एक लिकेन आपल्याला हक दिली बापाच्या न्यायासाठी. तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं. तिच्या डोळ्यात पाणी, तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं. ही सगळ्यांना विनंती. एक शेवटचा प्रश्न विचारतो. का म्हटलात की तपास नाही झाला तर जनता तपास, हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढे चालून जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही गेल्या? नाही, शांततेच होईल, पण पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती हो. पण लोकांचा असंतोष बघता तुम्हाला काय तर मुख्यमंत्र्याला काय माहित काय वाटतंय, काय करून घ्यायचं. तुम्हाला गोरगरीब मारायचेत का काय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्वाचं. शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, रस्त्यावर बसले म्हणून